हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल वडापाव. त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. सोबत लसूण, मिरची, अद्रकची पेस्ट आहे. त्यात थोडे अख्खे धनेही वाटून घेतलेले आहेत. जिरे, हळद, हिंग, स्वादानुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बॅटरसाठी लागणारं साहित्य आहे बेसन पीठ. आता मी या बटाट्यांना स्मॅश करून घेते. बटाटे मी आता स्मॅश करून घेतलेले आहेत. आता मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यात मी तेल टाकलेलं आहे. यात आपण जिरं टाकूयात आणि आपले लसूण, मिरची, अद्रक आणि अख्खे धण्याची पेस्ट चांगल्या प्रकारे परतवून घेऊ. आता यात आपण थोडा हिंग टाकूयात आणि थोडी हळद. आता यात मी स्मॅश केलेले बटाटे ॲड करते. स्वादानुसार मीठ. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू. आपलं हे मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण बॅटरची तयारी करून घेऊ. आता मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात आपण चिमूटभर हळद घालूयात. स्वादानुसार मीठ टाकूयात आणि पाणी टाकून त्याचे एक बॅटर तयार करून घेऊ. चांगल्या प्रकारे हे बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं हे बॅटर जास्त घट्टही नको आणि खूप सैलसरही नको आणि एकही गुठळी पडलेली नाही आहे आपल्या बॅटरला. आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे. आता आपण याचे मीडियम साईजचे गोळे बनवून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊ. अशा प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात तेल टाकलेलं आहे. तेल गरम होत आहे. आता या बॅटरमध्ये आपण चिमूटभर सोडा, खाण्याचा सोडा ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊ. आता आपण वडे करायला सुरुवात करूयात. अशा प्रकारे आपण दोन्ही साईडून वडे तळून घेतलेले आहेत. आता काढून घेऊ. अशा प्रकारे मी हे सर्व वडे तळून घेतलेले आहेत. आता त्यासोबत आपण सुका चटणी बनवूयात. सुका चटणीसाठी मी आता मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यात आपण हे 2 पाव ॲड करूयात. सोबत 4-5 लसूणच्या पाकळ्या. त्यात थोडं तिखट, स्वादानुसार मीठ आणि मिक्सरला आपण हे फिरवून घेऊ. सुका चटणी आपली रेडी आहे. आता पावमध्ये मी सुका चटणी टाकलेली आहे. त्यात आपला हा वडा टाकूया. अशा प्रकारे आपला हा मुंबईचा वडापाव रेडी झालेला आहे. घरी नक्की ट्राय करून बघा.